प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये कर संकलन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी समयोजना पावत्यांमध्ये छेडछाड करून त्या ठिकाणी प्रचंड घोटाळा केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहामध्ये विषय देखील घेण्यात आलेला होता। पिंपरी चिंचवड शहराचे शहर अध्यक्ष भाजपा तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांनी या विषयाला हात घातलेला आहे। या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक करदाते आपल्या पोटाची खळगी भरत असताना कर संकलन विभागाची पुरवठा करत असतात आणि असं असताना नागरिकाकडनं जर कधी कर चुकला किंवा कराला उशीर झाला तर महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडनं नोटिसा आणि जप्तीचा आदेश काढले जातात। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाचे काही अधिकारी कर्मचारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या माध्यमातून कररूपी जमा झालेल्या तिजोरीतल्या पैशावरती डल्ला मारण्याचा प्रकार या घटनेच्या माध्यमातून समोर आलेला आहे। या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यावरती काय निर्णय घेणार आहे आणि कशा पद्धतीच्या कशा स्वरूपाची या ठिकाणी कारवाई होणार केल्या जाणार आहे याच्याकडे देखील पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। पाहूया त्याच्यामध्ये ना कर संकलनाचा एक विषय म्हणजे आयटू साहेब मला वाटतं ही बातमी बऱ्याच जणांनी वाचली पण असेल। आता थेरगाव कर संकलन विभागाने कार्यालयात पावत्यांची छेडछाड करून लाखोंचा घोटाळा केला। याच्याबद्दल त्या विभागाचे आपले जे उपायुक्त आहेत मला वाटतं त्यांनी हा खुलासा केला तर बरं होईल। आपल्याकडचं एक पत्र आहे जिथं कॅश काउंटर नियंत्रण ठेवण्याबाबतचं एक पत्र त्यांनी मला वाटतं खाली संबंधित मंडलाधिकारी असेल उपलेखपाल असेल या दोघांना दिलेला आहे। सर्वप्रथम ह्या बातमीचा काय खुलासा कर संकलन विभागाचे उपायुक्त आपले जे आहेत त्यांनी करायचं कारण जी एवढी मोठी बातमी ज्या अर्थी दिली जाते त्याच्यामध्ये जे लोकपाल म्हणून ठेवलेली व्यक्ती आहेत त्यांनी हा घोटाळा केलाय सविस्तर असं त्या बातमीत दिसतंय। आणि करदात्याचा पैसा आहे खालच्या लेवललाच कोण त्याची छेडछाड करतंय आणि महानगरपालिकेचा आर्थिक तोटा जर त्याच्यातून होत असेल तर संबंधित सगळ्याच बाबतीत कारवाई करायला लागेल। त्यामुळे हा खुलासा होणं खूप गरजेचं आहे। दुसरं कोणी असेल संबंधित विभागाचं ज्यांनाही माहिती हा प्रकार सगळा त्यांनी खुलासा करावा। बघा साहेब दुसरं संबंधित कोण असेल ना ज्यांना माहिती असेल त्यांनी खुलासा द्या। हा विषय खूप महत्वाचा आहे, आजची बातमी आहे। असं जर खाजगी विभाग करत असेल तर प्रत्येक विभागाच्या कर संकलन विभागाची चौकशी करावी लागेल। त्या चौकशी आधीच प्रत्येक ठिकाणी द्यावं लागतं। असे जर प्रकार घडत असतील आणि या प्रकारा संदर्भात आजही सभागृहात काही माहिती नाही, बातमी येते त्या बातमीचा दुजोरा घेऊन संबंधित काय प्रकार आहे तो सभागृहाला कळला पाहिजे। घेऊन द्या सांगा संबंध ही घटना 17 तारखेला घडलेली आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रातले नियुक्त केलेले हे 2 लोकपाल प्रसाद कुमार आणि आदित्य गोलांडे यांनी ज्या समायोजनाच्या ज्या पावत्या असतात त्यामध्ये टॅम्परिंग केलेलं आहे। तर ज्या बनावट कॅश पावत्या त्या ठिकाणी त्यांनी तयार केल्या आणि जे टॅक्स पेअर आहेत त्यांच्याकडनं रोख रक्कम त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेली आणि मी वेळोवेळी याच्यावर